एका एकरातून 12 ते 14 लाख रुपयांची स्ट्रॉबेरी विकणारे आलोक वर्मा यांचीच ही स्टोरी. 2016 पासून कासिमपूर गावात स्ट्रॉबेरीची लागवड ते करतात. थेट मोठ्या दुकानांना आणि मॉलमध्ये याचा पुरवठा करतात. हिमाचल प्रदेशातील मनाली येथे भाडेपट्ट्यावर जमीन घेऊन त्यांनी रोपवाटिका तयार केली. जेव्हा त्यांना सरकारी महाविद्यालयात अभियांत्रिकीची जागा मिळाली नाही तेव्हा त्यांनी शेती करायचं ठरवलं. स्ट्रॉबेरी नंतर ते टरबूज आणि नंतर त्याच जमिनीवर भोपळा सुद्धा लावतात. तिन्ही पिके एकत्र करून ते एका एकरात दरवर्षी सुमारे 17 लाख रुपयांचं पीक विकतात. सर्व खर्च वजा जाऊन ते एका एकरातून 10 लाख रुपये तरी निश्चितच कमावतात. याशिवाय ते टोमॅटो, लोणच्याच्या मिरच्या, बीन्स आणि इतर पिकांची सुद्धा लागवड घेतात. लखनौ, बाराबंकी आणि मनाली येथे 14 एकर जमीन त्यांनी भाडेपट्ट्यावर घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि निश्चितच हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य होता. आणि अभियांत्रिकीची जागा न मिळाल्यामुळे निराश न होता त्यांनी शेतीमधून स्वतःचं उज्ज्वल आयुष्य तयार